हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. मी प्रत्येक सणाला, कुठल्याच सणाला मी इंटरेस्ट घेत नाही. का तर आपलं कुठं सणाला, रक्षाबंधनला, कुठल्याच सणाला, वाराला माझं जाण्यासारखं कुठंच काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक सणाला, कुठल्या सणाला जास्त इंटरेस्ट घेत नाही. काय पोराचं महाळ घालायच्या टायमाला तेवढंच काय करते त्यासाठी, किंवा असं काही कधी करून खावं वाटलं असं खास. पण सणादिवशीवर जास्त मला मित्रांनो इंटरेस्ट नाही, मूड नाही, काही नाही. मला वडील पण नाहीत, माझे वडील वारलेत. आणि भाऊ वारलाय माझा, मुलगा वारलाय. त्याच्यामुळं रक्षाबंधनचं किंवा बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा इंटरेस्ट घेत नाही. पण एक उगं मजबुरीनं, टेन्शननं हे एवढं मी टाकायचं म्हणून टाकते. उगं आपलं करमणूक जीवाला, तेवढंच एक एन्जॉय, मजा म्हणून किंवा टाईमपास म्हणून ह्या भाषेतनं मी व्हिडिओ टाकते. पण व्हिडिओ टाकायची पण माझी काय असं आता कॅपॅसिटी संपलेली आहे. म्हणजे सारखं मला चक्कर येते, डोकं दुखतंय, मनस्थिती माझी बरोबर नाही, BP लो होतोय. आणि तुम्हाला मागितल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेच मी आजारी आहे. ऑपरेशन पण माझे 3-4 ऑपरेशन झालेत. त्याच्यामुळं माझं शरीरच पूर्ण जास्त कमजोर झाले. त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीचं मला असं उल्हास, आणि आपल्या मराठी भाषेत म्हणतात की उल्हास, वायव, मूड, असं कुठल्याच मला सणासुदीला किंवा रक्षाबंधन असो, दिवाळी असो, गुढीपाडवा असो, काही. मग ती लेकरू वारले म्हणून काय करते, त्याच्यासाठी तेवढं लेकरांना पाडव्या दिवशी हार वाट, साखरेचं, कुठं काय हे कर, असं म्हणजे बाकीच्या गोष्टी अशा करते. पण जास्त म्हणजे असं चेहऱ्यावर तेज ठेवून हवस मनाची मजा म्हणून नाही करत मी कुठलेच सणवार. इलाज नाही, त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. प्रत्येक गोष्टीला जीवनात, प्रत्येक नाते असो, आई, वडील, बहीण, भाऊ, लेकरं, बाळं, मित्रमंडळी, सगळे नाते असावेत. जरी फक्त स्वतःची एक दोन नाती गुमावून बसलं किंवा हरवून बसलं, आपल्याला दुसरं कोणीच किंमत देत नाही. एक आपला बाप, भाऊ, आई, वडील आणि आपले लेकरं बाळ, ह्याच्या इतर जरी आपल्यात काही कुणाला काय झालं समजा किंवा काही उपयोग नाही. आपण लोकाला जीव लावून, प्रेम लावून, काही माझं आहे म्हणून काही उपयोग नाही. फक्त शेवटी आपलं नातं ऐकत नाही. पण आपलं नातं गुमावून किंवा हरवून गेलेलं असल्यामुळं किंवा देवाने इसकाटून नेल्यामुळं माझ्या जीवनाला सुख नाही, विश्रांती नाही, किंवा शांतता नाही, किंवा मन माझं असं स्थिर नाही. ते मनच आहे की मराठी भाषेत, सशाला जाऊ का, माशाला जाऊ का, काय करू, हे करू का, ते करू, ह्या अशा पद्धतीचं माझं मन आणि माझी मनस्थिती आणि माझं डोकं बिलकुल ताळ्यावर नाही. लय डोक्यात हँग झाले मित्रांनो. काय ह्या जीवनाची जीवन कहाणी सांगू, काय ह्या जीवनाचं मी शरीर तर गुमावलंच. फक्त ही कंठ आणि मी जी भाषा बोलते, माझ्या तोंडातली हवा किंवा तोंडाची वाफ, श्वासास एवढंच माझं राहिलेलं आहे. मी पूर्ण हे शरीर मी गुमावून बसलेले. माणसं तर गुमावले, भाऊ, वडील, मुलगा, अजून काही इतर नाते, काय नात्यातली काही असेल ते असेल. काही नाती गुमावले, काही नाते आहेत त्याचा मला उपयोग नाही. आणि त्या नात्याशी माझं काही कॉन्टॅक्ट नाही, संपर्क नाही, काही नाही. जी गुमावून बसले त्याला फक्त त्यांच्या फोटोकडे बघत, त्यांची मूर्ती दाखलं बघत, एवढंच मी बघत आणि एवढंच करत आले आतापर्यंत. उभ्या आयुष्यात मला कोणाचं सुख नाही. दुःखावर दुःख आहे मला, पण सुख नाही मला कोणाचं. माझं आहे म्हणून कोण मला जवळ केलं नाही. मी एवढे आजारी असून, मी एवढे दुखण्यात मरते, तरी माझ्या जीवाला हुरहुर चुटका. कोणाला काय झालं की असं व्हायला नको आहे, ही माझं आहे, फक्त ही माझं आहेच म्हणता येईल. पण मला कोणी माझं आहे केलं नाही. चला मित्रांनो, काय हसत खेळत एन्जॉय मूडमधली व्हिडिओ असेल तर पण तुम्हाला बघायला पण मूड एन्जॉय येईल मित्रांनो.
माझे असे सगळे शिळपटलेले व्हिडिओ दुःखाचे अन् सुखाचे हे असलेच व्हिडिओ बघितले तर तुम्ही तर काय बघणार आहे नीट व्यवस्थित. चला असो, बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा. हाय.